सह्याद्रीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीकरता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। मंत्री अजित पवार, पंकजा मुंडे, प्रताप सरनाईक, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, मंगलप्रभात लोढा या बैठकीकरता या ठिकाणी उपस्थित आहेत। नाशिक रायगड पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण या कॅबिनेटच्या बैठकीला किनार आहे ती अर्थातच मानपमान नाट्याची। खरं तर काल ध्वजारोहणासंदर्भात यादी जाहीर झाली आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली, किंबहुना या चर्चेला पुन्हा एकदा फोडणी मिळाली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। आणि त्यातच आज भरत गोगावले सुद्धा कॅबिनेटच्या बैठकीकरता अनुपस्थित असल्याचं कळतंय, त्यामुळे चर्चेला आणखीनच जोर चढतोय। काय घडतंय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात या कॅबिनेटच्या पार्श्वभूमीवर? कारण काल एकंदरीत ज्या प्रकारे सर्व जिल्ह्यांतील झेंडा वंदनाची यादी मंत्र्यांची जाहीर झाली आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल त्या यादीमध्ये थेट भरत गोगावले यांचं नावाचाच कुठेतरी उल्लेख नव्हता आणि रायगड झेंडा वंदन मात्र यावेळी आदित्य तटकरे यांच्या वाट्याला आलं। दुसरीकडे जरी नाशिक वरून जरी पालकमंत्री पदावरून वाद सुरू असला, गिरीश महाजनना या ठिकाणी झेंडा वंदन करण्याची संधी मिळणार असली तरी दादा भुसेंनाही अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। परिणामी कुठेतरी एक वाद शमवण्यामध्ये महायुतीला यश आलं असं म्हणता येईल। मात्र दुसऱ्या ठिकाणी आता वादाची ठिणगी पडलेली आहे। भरत गोगावले आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनुपस्थित आहेत, त्यामुळे निश्चितच या संबंधात सुद्धा आज चर्चा होऊ शकते की झेंडा वंदनाला वारंवार वरिष्ठ मंत्री म्हणून आदित्य तटकरेंना मान देण्यात येत आहे, मात्र कुठेतरी डावलण्यात येत आहे भरत गोगावलेंना। आणि या संदर्भात आता नेमकं महायुतीमधील तिन्ही प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। याशिवाय इतरही महत्वाचे निर्णय असेल ज्याच्यावरती मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊ शकते। विशेष करून जर पाहिलं असेल, सातत्याने विरोधक कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या आक्रमक होत आहेत। सध्या पावसाने राज्यामध्ये दडी मारलेली आहे, त्यामुळे काही ठिकाणी पाण्याचे दुर्लक्ष आहे, त्या ठिकाणीही काय उपाययोजना करता येतील या संदर्भात माहिती दिली जाईल। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे राज्यातील वेगवेगळे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत त्यांचा आढावाही आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल। विशेष करून 15 ऑगस्ट पासून मंत्रालयामधील प्रवेश आहेत त्याला कुठेतरी निर्बंध येत आहेत। आता ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करूनच मंत्रालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे, त्यामुळे सर्वांकाश चर्चा आजच्या कॅबिनेटमध्ये अपेक्षित आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आहेत ते नवी मुंबईमध्ये 3 कार्यक्रमांसाठी वेगवेगळे जाणार आहेत। परिणामी आजच्या या कॅबिनेटमध्ये आणखी काही बवाल होतोय का याकडे आपलं लक्ष असेल लागली। अगदी चेतन, आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीला किनार आहे ती अर्थातच सण उत्सवांची। मोठ्या प्रमाणावर खरं तर राज्याचा उत्सव म्हणून दर्जा मिळाला गणेशोत्सवाला, तो याच वर्षी, आणि त्यानंतर हा पहिला गणेशोत्सव दर्जा मिळाल्यानंतर आपण साजरा करणार आहोत। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। डीजे संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे तोही मुद्दा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये उपस्थित केला जाऊ शकतो। शिवाय कबूतरखानांचा मुद्दा सुद्धा आहे, जो अर्थातच न्यायप्रविष्ट असला तरी अनेक बैठका या आगामी आठवड्यात या 1-2 दिवसात होण्याची राज्यात शक्यता नाकारता येत नाहीये, त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। चेतन, निश्चितच 2 महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये आता अशा प्रकारे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो। एक म्हणजे कबूतरखान्यावरील बंदीचा विषय असेल, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट सांगितलेलं आहे की दोन्ही कोर्टामध्ये एका वेळी अशा प्रकारे खटला चालवता येणार नाही, त्यामुळे गुरुवारच्या या सुनावणीकडे लक्ष असेल। कारण एकीकडे मराठी एकीकरण समिती असेल ही आक्रमक झालेली आहे कबूतरखाने बंद करण्यासाठी, दुसरीकडे जैन समाजानेही एक वरिष्ठ पातळीवर बैठक गुरुवारी बोलवलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी तर जैन समाज सुद्धा आक्रमक उठाला तर नेमका कायदा सुव्यवस्था कसा राखता येईल या संदर्भात आजच्या कॅबिनेट खलबतं होतील। दुसरीकडे हत्तीनी संदर्भात कोल्हापूर मधील जी महादेवी हत्तीन आहे तिच्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार आणि वनतारा या दोघांचं एक जॉईंटली जे वकिलांचे शिष्टमंडळ आहे ते अप्रोच केलेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डीजे वरती आणलेली बंदी असेल। आता आपण पाहत आहोत की बहुतेक गणेश मंडपांमध्ये गणेश मूर्तींचा आगमन सोहळा पार पडत आहे, त्यामुळे डीजेवरती बंदी आहे। तिसरीकडे कालच एक दुर्दैवी घटना देशामध्ये घडलेली आहे, ती म्हणजे एक 11 वर्षीय गोविंदाचा दहीहंडी सरावादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जे वयाची वयोमर्यादा होती दहीहंडी पथक लावताना त्याच्यावरती आता कुठेतरी निर्बंध येऊ शकतात आणि त्याच्यावरती कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले जाऊ शकतात। त्यामुळे आजच्या या एकंदरीत बैठकीमध्ये सणोत्सव संदर्भात कुठले महत्वाचे आदेश पाहिजे त्याकडे आपलं लक्ष असेल लागली। अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.